मित्रांनो, विश्वप्रवक्ते संजय राऊत उभाटाचे प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक। सामना हे उभाटाचं मुखपत्र आहे, तर त्या वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक यांनी एक अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये काय उल्लेख केला आहे तर इंडिया आघाडीचे 28 घोडे, अश्व आणि रथ आता सज्ज आहे। त्या रथाला किती आहेत घोडे तर 28, आणि असा तो रथ तयार आहे कोणाविरुद्ध लढायला तर एनडीए बरोबर। एनडीए आघाडी ही कोणाची आहे तर नरेंद्र मोदी यांची, बीजेपीची। मित्रांनो, हे वास्तव आहे आणि सत्य आहे, हे बोलून दाखवलं। कोणी दाखवलं? विश्वप्रवक्ते संजय राऊत। आपण त्याच्याबरोबर थोडीशी चर्चा करू। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा। मित्रांनो, सामान्याच्या मनाचा नाद निनाद तो सध्या राहिलेला नाही आहे, असा तो सामना हे वर्तमानपत्र। आणि ह्या वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख लिहिला गेला आहे आणि तो लिहिला कोणी तर कार्यकारी संपादक संजय राऊत। नेहमीप्रमाणे त्यांचं डोकं चाललं असणारच, पण ते आज खरं बोलले, सत्य बोलले, मानलं मी त्यांना। त्यांनी वास्तव समोर ठेवलं, पण ते वास्तव अर्धवट ठेवलं। वास्तव काय आहे तर इंडिया आघाडी, इंडिया IN जे डॉट आहेत, इंडिया आघाडी असे डॉट ही जी संघटन आहे, त्यांनी एक मोठ बांधलेली आहे कोणाच्या विरोधात? नरेंद्र मोदी यांच्या विरोधात। तर ही मोठ, या मोठीला त्यांचा उल्लेख काय केला त्यांनी तर 28 अश्व, घोडे, कशाचे तर या रथाचे, इंडिया आघाडी या रथाचे 28 घोडे। आणि हे कोणाच्या विरुद्ध लढणार आहेत तर नरेंद्र मोदी यांच्या। एनडीएच्या विरुद्ध नाही तर नरेंद्र मोदी यांच्या, कारण त्यांना नरेंद्र मोदी यांना हरवायचं आहे। नरेंद्र मोदी यांना हरवायचं आहे। नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी करायची आहे, कुठून तर पंतप्रधान पदावरून। हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे। मित्रांनो, इतपत ठीक आहे, इतपत हे वास्तव आहे की 28 त्यांचे ज्या पक्ष आहेत त्यांची जी मोठ बांधली आहे आणि त्यांचे जे अश्व आहेत आणि तो रथ आहे इंडिया IN वगैरे वगैरे, इंडिया ही जी त्यांची आघाडी आहे, त्यांचे हे 28 अश्व आहेत, घोडे आहेत। पण मित्रांनो, इथे प्रश्न उरतो कुठे, प्रश्न निर्माण कुठे होतो तर त्या रथाला चालवणारा सारथी कोण आहे? त्या रथाला चालवणारा सारथी कोण आहे? तो रथ चालवायला पाहिजे ना, युद्धभूमीवर जायला हवा, तो सारथी हवा। आणि युद्धासाठी लढणारे सुद्धा योद्धे हवेत। ते योद्धे आहेत का? तो सारथी आहे का तर नाही आहे, रिकामी तो रथ आहे आणि फक्त त्याला जोडलेले अश्व आहेत। मग त्याला जर सारथी नसेल, चालक नसेल तर ते घोडे कसे चालतील? बेलगाम चालतील। म्हणजे तोच प्रकार आज चालू आहे, बेलगाम। कोण कुठल्या दिशेला जातोय, कोण काय बोलतोय, कोण काय म्हणतोय, कोणाचा काय उद्देश आहे, कोणाला काय सांगायचं आहे, हे काही समजतच नाही आहे ना। त्यांना समजत आहे, त्या आघाडीला समजत आहे, तर जनतेला काय समजणार? त्यांचा उद्देश काय, त्यांची उद्दिष्ट काय आहे हेही ते सांगू शकत नाही आहे। ते फक्त एकच गोष्ट बोलतात
नरेंद्र मोदी को हराना है, नरेंद्र मोदी को हराना है, बस. फक्त नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी. ह्याच्या पलीकडे त्यांची उडी जातच नाही आहे. त्यांचा अजेंडा काय आहे, ते कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवणार आहेत 2024ची, केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी, त्याच्यावरती कोणतंही वक्तव्य नाही आहे. कोण हिंदू धर्माबद्दल बोलतोय, कोण सनातनबद्दल बोलतोय. त्यांना फक्त ध्रुवीकरण करायचं आहे. ध्रुवीकरण कशामध्ये? हिंदू मुसलमान हे धर्म, जे तथाकथित धर्म आहेत, या धर्मांमध्ये काय करायचं आहे? ध्रुवीकरण करायचं आहे. जातीपातीमध्ये ध्रुवीकरण करायचं आहे. मित्रांनो, सशक्त विरोधक असणं गरजेचं आहे. एखादं राज्य चालू असेल, एखादं राजकर्ते असतील, राज्य चालवणारे असतील, त्यांच्या विरोधात सशक्त विरोधक असणं गरजेचं आहे. पण तो कसा? सकारात्मक. त्याची दृष्टिकोन कसा असायला पाहिजे? सकारात्मक असायला पाहिजे. त्याचे विचार सकारात्मक असायला पाहिजे. जनहितासाठी, समाजासाठी, राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी त्याने आवाज बुलंद केला पाहिजे. तो होतोय का? तर नाही. त्यांचा अजेंडा काय आहे? कोणाला माहिती नाही. त्यांची उद्दिष्ट काय आहे? कोणाला माहिती नाही. फक्त एकच उद्दिष्ट दिसते, ते म्हणजे नरेंद्र मोदी हटाव. एकच उद्दिष्ट. त्यांना जनता, नागरिक स्वीकारतील का? तुम्हीच उत्तर द्या. ह्या त्यांच्या अजेंड्याला जनता, नागरिक स्वीकारतील का? बेरोजगारी सांगतायत, पण ती बेरोजगारी पटवून देऊ शकत नाही आहे. महागाई सांगतायत, पण ती महागाई पटवून देऊ शकत नाही आहे. पण बेरोजगारी हा प्रश्न भेडसावणाराच आहे. आणि एवढी लोकसंख्या आहे, एवढी जनसंख्या आहे, तर रोजगार कोणाकोणाला देणार? म्हणून नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही योजना राबवली आहे. आत्मनिर्भर भारत, स्किल इंडिया. तुमच्याकडे हुनर असेल तर तुम्ही स्वतः आत्मनिर्भर बना. स्टार्टअप वगैरे 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 रस्ते त्यांनी दाखवले आहेत. त्यांनी तो मार्ग दाखवला आहे की अशा प्रकारे तुम्ही आपलं उदरनिर्वाहाचं साधन उभं करू शकता आणि रोजगार मिळवू शकता आणि रोजगार देऊ शकता. पण ह्यांच्याकडे हा विषय आहे का? तुम्ही रोजगार कसं देणार? सांगू शकतात का? नाही. महागाई कशी काय तुम्ही संपुष्टात आणणार? कसं करू शकता? सांगू शकता का? नाही. हे फक्त महागाई आहे, रोजगारी आहे, बेरोजगारी आहे, फक्त एवढंच बोंबलतात. पण ते आहे ते संपवणार कसं? ते रोजगार, बेरोजगारी कशी संपवणार? गरिबी हटाव म्हणून इंदिरा गांधी यांनी आवाज उठवला होता, घोषणा दिल्या होत्या. गरिबी हटले नाही तर गरीब हटला. गरीब देशोधडीला लागला. गरिबी तर हटली नाही तर गरीब देशोधडीला लागला. पण आता अनेक योजना आणून नरेंद्र मोदी यांनी गरिबांना सशक्त केलंय. आता गरिबी रेखाखालची लोक मध्यमवर्गीयाच्या श्रेणीमध्ये येऊन बसतायत. हळूहळू त्यांची प्रगती होते, कारण त्यांना रोजगार मिळत आहेत. ते आत्मनिर्भर बनत आहेत. आता महागाई हा ग्लोबल प्रश्न आहे. हा ग्लोबल, आंतरराष्ट्रीय आहे. हा जागतिक प्रश्न आहे. आणि ही महागाई जगामध्ये किती आहे, इतर देशामध्ये किती आहे, अमेरिकेसारख्या विकसित देशात कशी आहे, जे विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये कशी आहे, पाकिस्तानामध्ये काय अवस्था आहे, श्रीलंकेमध्ये काय अवस्था आहे, म्हणजे शेजारची जे राष्ट्र आहेत, राज्य आहेत, देश आहेत, त्यांच्यामध्ये काय अवस्था आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग फक्त बेरोजगारी म्हणून हे साध्य होईल का? तर नाही. तुमचा त्या रथाचा सारथी कोण आहे? सारथी घोषित झाला आहे, तो केला आहे. आभार मानायला पाहिजे. कोणाचे? तर ममता बॅनर्जी यांचे, तृणमूल काँग्रेस यांचे सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, आणि आम आदमी पार्टी यांचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मान्यता दिली. कोणाला? तर खरगे यांना.
मल्लिकार्जुन खरगे हे कोण आहेत? तर काँग्रेसचे अध्यक्ष, वर्तमानातले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना मान सन्मान किती आहे, त्यांना इज्जत किती आहे, ते निर्णय किती घेऊ शकतात ही दुय्यम गोष्ट आहे. त्यांच्याकडे निर्णय क्षमता आहे की नाही ही दुय्यम गोष्ट आहे. याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही, कारण हे जगजाहीर आहे. पण अशा व्यक्तीला घोषित केलेलं आहे कोणी? ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी, आणि इनडायरेक्टली काँग्रेसच्या तोंडात चपराक मारलेली आहे. हे काँग्रेस स्वीकारेल का? मल्लिकार्जुन खरगेंना ते पंतप्रधान बनवू शकतात का? ह्या रथाचे सारथी बनवू शकतात का? ह्या रथाची डोर त्यांच्या हातात देऊ शकतात का? ह्या लगाम त्यांच्या हातात देऊ शकतात का? ती लगाम धरून हे घोड्यांना ते अंकुश ठेवू शकतात का घोड्यांवरती? हा सर्व प्रश्न आहे. हा प्रश्न उपस्थित होतोय. पण आपण एका वेळेस समजून चालू. मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध नरेंद्र मोदी, दोन रथ. आता कोणाच्या रथाला किती घोडे आहेत हे काळानुसार समजेल. आता 28 घोडे सांगितलेत, ते कमी होतील किंवा वाढतील सुद्धा. NDAमध्ये सुद्धा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या आघाडीमध्ये सुद्धा जे काय घटक दल आहेत, ज्या काय संघटना आहेत, त्यांच्यामध्ये वाढ सुद्धा होईल किंवा कमी सुद्धा होतील, सांगता येत नाही. तिसरी आघाडी सुद्धा बनेल मायावती बरोबर, सांगता येत नाही, अगदी 2024ची निवडणूक येईपर्यंत. पण तोपर्यंत तरी आपण असं समजून चालूया, दोन आघाडीमध्ये निवडणुका होणार आहेत, युद्ध होणार आहे. मग दोन ज्या आघाडी आहेत त्यांची रणनीती काय आहे, ते कोणत्या मुद्द्यावर लढणार आहेत, आपण आता धरून चालू. मल्लिकार्जुन खरगे वर्सेस नरेंद्र मोदी. मग मल्लिकार्जुन खरगे यांची काय मोटिव्ह आहे, काय उद्देश आहे, काय देशासाठी ते ठेवणार आहे, काय देशाला वाढणार आहे, काय नागरिकांसमोर ते आपले विचार मांडणार आहेत, विचार ठेवणार आहेत, काय योजना ठेवणार आहेत, कशा प्रकारे योजना अंमलात आणणार आहेत, कशा काय प्रकारे महागाई संपवणार आहेत, कशा काय प्रकारे बेरोजगारी संपवणार आहेत, हे मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं पाहिजे. आपण धरून चालू ते सक्षम आहेत म्हणून, आणि एवढं आयुष्य त्यांचं या राजकारणात गेलेलं आहे. पण त्यांना त्यांच्या हातात हे सर्व लगाम, या सर्व घोड्यांचे लगाम राहतील की नाही, आणि हे घोडे त्यांना जुमानतील की नाही, आवरतील की नाही, हाही प्रश्न आहे. हाही प्रश्न आहे. संजय राऊत विश्वप्रवक्ते यांनी आपले विचार योग्य मांडलेत, पण ते अर्धवट मांडलेत. त्यांनी ती पूर्ण माहिती द्यायला पाहिजे होती की ममता बॅनर्जी यांनी जे काय खरग्यांच्या हातात सूत्र दिलेली आहेत, द्यायला ते तयार झाले आहेत, त्यांनी मान्य करायला पाहिजे होतं. उभाटाईंनी मान्य करायला पाहिजे होतं की आम्हाला खरगे मान्य आहेत म्हणून. मल्लिकार्जुन अर्जुन आहे त्यांच्या नावामध्ये, काय हरकत नाही ना. या मल्लिकार्जुनाच्या हातात भले ते सनातनला मानत नसतील, त्यांचा मुलगा मानत नसेल, हिंदूंना मानत नसतील, हिंदूंना जुमानत नसतील, तरी त्यांच्या हातात ते लगाम देणं गरजेचं आहे. कोणाचे लगाम? तर जे काय 28 घोडे आहेत त्यांचा, म्हणजे तो रथ योग्य दिशेने धावेल आणि सशक्त असा विरोधक आपल्या भारताला लाभेल. आणि हे जे राजकारण आहे, कसलं राजकारण? सकारात्मकतेचं राजकारण घडेल देशात. आणि संसदेमध्ये जो काय उच्छाद मांडलाय तो उच्छाद थांबेल. संसदेमध्ये जे काय प्रकार घडत आहेत, जे काय युवक आलेत, त्यांनी जे काय बॉम्ब टाकलेत, धूर बॉम्ब म्हणा, स्मोक बॉम्ब म्हणा, ते टाकलेत, त्यापेक्षाही प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी जे विरोधक आपल्या मुखातून, आपल्या वक्तव्यातून जे काही विषारी धूर सोडतायत प्रत्येक दिवशी त्या संसदेमध्ये, आणि नवीन येणारे कायदे, नवीन येणाऱ्या योजना यांच्यावर चर्चा करत नाहीये.
याच्यावरती डिबेट करत नाही आहेत, तर फक्त विरोध करत आहेत, फक्त विरोध करत आहेत. जर तुम्हाला ते मान्य नसेल, ते योग्य नसेल, तर त्याच्यावर चर्चा करा, देशासमोर आणा, हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे, त्याचं विश्लेषण करा. पण तसं होताना दिसत नाही. यांच्या मुखातून जे काही विषारी धूर निघतोय, त्यामुळे आता 150हून जास्त सांसद यांना निलंबित केलं गेलं आहे. 150हून जास्त सांसदांना, खासदारांना निलंबित केले गेले त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे. मित्रांनो, लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे. तर 2 रथ आहेत. एक रथ इंडियाचा आहे, I.N. वगैरे वगैरे त्यांचा डॉ, आणि दुसरा आहे NDA. आता इंडियामध्ये कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी वगैरे वगैरे. आणि इंडियामध्ये कोण आहेत तर नरेंद्र मोदी, शिंदे, एकनाथ शिंदे, अजित पवार वगैरे वगैरे असे 2 रथ आहेत. आणि 2 रथाला अनेक घोडे आहेत. पण त्या घोड्यांची लगाम एका NDAमध्ये नरेंद्र मोदींच्या हातात आहे. तर इंडियामध्ये अजून कोण फायनल झालेला नाही आहे, नक्की झालेला नाही आहे. फक्त दोघांनी घोषित केला, ते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे. आपण त्यांना धरून चालू, त्यांच्या हातात आहे. आता काँग्रेसी राहुल गांधी, सोनिया गांधी खरगेंना मान्यता देतील की नाही, ही बघण्यासारखी गोष्ट आहे. ही अभ्यासण्यासारखी गोष्ट आहे. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. बोलायचं तरी काय, वास्तवावर बोलू काहीतरी. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.